जॉब शोधायला निघाल्यानंतर जर प्रत्येक जॉब डिस्क्रिप्शनमध्ये 2 किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स मागत असतील, तर फ्रेशर्स लोकांनी काय करावं मग? जोपर्यंत कोणती कंपनी जॉब देणार नाही, तोपर्यंत एक्सपिरियन्स कसा येणार? म्हणून फ्रेशर्स लोकांची ही खूप मोठी अडचण आहे. एक्सपिरियन्स कुठून आणायचा? तर कंपन्यांना फ्रेशर्सकडून एक्सपिरियन्सची अपेक्षा नसते, त्यांना ही अपेक्षा असते की हे काम करू शकतात, याचा त्यांना प्रूफ हवा असतो. आता हे करण्याचे मग काय काय ऑप्शन आहेत, तर तुम्ही फॉर एज म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, त्यावर सिम्युलेशन करू शकता. ओके, त्यावर चांगल्या चांगल्या कंपन्यांचे, टाटा झालं, डेलोइट वगैरे, जेपी मॉर्गन, या कंपन्यांचे काही प्रोजेक्ट्स वगैरे आहेत. त्यामुळे त्यातून तुम्ही त्याचं काम करून, असं सिम्युलेशन टाईप काम करून त्याचे सर्टिफिकेशन वगैरे घेऊ शकता. कोर्सेरा वगैरे आहे, गिट हब म्हणून आहे. अपवर्कवर तुम्ही फ्रीलान्सिंग वगैरे करू शकता. लिंक्डइनवर जर तुमचे काही आयडियाज वगैरे असतील, काही इम्प्रूव्हमेंट प्लॅन वगैरे असेल, तर तुम्ही तो लिंक्डइनवर टाकू शकता, ते पोस्ट करू शकता. NGOज आहेत बरेच, तिथं काम करा. फ्रीलान्सिंगमध्ये कमी खर्चामध्ये किंवा कमी पैशामध्ये काही प्रोजेक्ट्स वगैरे बनवून द्या, कोणाची कामं वगैरे करून द्या, हे तुम्ही मग शो करू शकता तुमच्या रेझ्युमेमध्ये. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये जर ऍड केल्या, तर कंपन्यांना वाटतं की हा कामाचा व्यक्ती आहे, याच्याजवळ स्किल्स आहेत आणि यांनी त्याचा वापर करणं स्टार्ट केलेला आहे. म्हणून फ्रेशर्स लोकांनी एक्सपिरियन्स नाही किंवा कंपन्यांना खूप एक्सपिरियन्स पाहिजे हे एक्सक्युजेस देऊ नका. बाकी आपल्या स्किल्स कुठं कुठं यूज करता येतात यावर फोकस करा. तुम्हाला जर या सगळ्या प्लॅटफॉर्मची लिस्ट हवी असेल, बरेच ऑप्शन आहेत. फक्त हे जे मी सांगितले हेच नाहीत, तर खूप सारे ऑप्शन आहेत ज्यावर तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करू शकता, तिथं प्रूव्ह करू शकता आणि ते सर्टिफिकेशन वगैरे झालं, त्याचा एक्सपिरियन्स वगैरे झाला, हा तुमच्या रिझ्युमेमध्ये ऍड करू शकता आणि कंपन्यांना तुम्ही तुमची व्हॅल्यू दाखवू शकता आणि मग कंपन्या तुम्हाला हायर करण्यासाठी उत्सुक राहतील. जर तुम्हाला ही पूर्ण फाईल हवी असेल तर कमेंटमध्ये फ्रेशर टाईप करा, मी तुम्हाला फाईल शेअर करेल. धन्यवाद.